पातळ मी मातोरी म्हणजे ग्रामीण भागातूनच आलेली आहे आणि RCT बद्दल मला मोबाईलमध्ये मेसेज म्हणजे समाज माध्यमाद्वारे प्रसार माध्यमाद्वारेच मला कळालं। तर RCT बद्दल मला काही माहिती नव्हतं। मी इथे फक्त डोक्यात एक कुकिंग क्लास ही कल्पना घेऊन आलेली होती की इथे फक्त पदार्थ बनवायला शिकवणार आहे। आणि इथे आल्यानंतर आता म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा घरी जायचे तेव्हा मला विचारलं कुठे जाते, तर मी म्हणायचे कुकिंग क्लासला। आणि आता मी घरी गेलेत मी म्हणते मी RCTतून आली, मी RCTच्या क्लासमध्ये आली, म्हणजे लगेच माझे शब्द रचनाच बदल। आणि इथले सर पवार सर कुलकर्णी सर यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केले आणि आपल्याला या पवार सर कुलकर्णी सर या सरांची दोन रूप इथे बघायला भेटली। एक की मग ते राष्ट्रगीत वेळेत सुरू करणं असो, थंबला जाताना शांतता असो, रांगेत जाणं असो, वर्गामध्ये स्वच्छता वक्तशीरपणा। आणि सरांचे दुसरे रूप म्हणजे सर सगळ्यांशी खूप जिव्हाळ्याने बोलता, प्रत्येकाला वैयक्तिक प्रश्न समजून घेता। आणि RCTच्या शिक्षकांमध्ये एक अशी तळमळ आहे, एका पालकांमध्ये तळमळ असते ना की माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, यांनी काहीतरी केलं पाहिजे, याला दुसऱ्या पुढे हात पसरायला लागू नये, अशी जी पालकांमध्ये तळमळ असते ना आपल्या मुलांप्रती, तीच तळमळ इथल्या RCTच्या शिक्षकांमध्ये। म्हणजे मी तर असे म्हणेल की इथं फक्त कच्च्या भाज्यांना फोडणी दिली जात नाही सर, तर विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थ्यांची जी कच्ची बुद्धी असते ना की मी करू की नको, कसं करू, मग मला भांडवल कोण देईल, मला हे कोण देईल, मला ते कोण देईल, तर मग तो एक आत्मविश्वास, पाठबळ आणि बँकेचं म्हटलं तर आर्थिक सहाय्य याची फोडणी देऊन इथला विद्यार्थी पूर्ण परिपक्व होऊनच बाहेर पडतो। आणि याबद्दल मी RCTची कायम आभारी राहील की त्यांनी मला ही संधी दिली इथं बोलण्याची आणि RCTचा एक भाग होण्याची।